नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे. अपडेट अशा प्रकारे की पहा, या ठिकाणी जे आहे एक इम्पॉर्टंट आपल्याला माहिती भेटलेली आहे, जी असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरती संदर्भामध्ये. तर पहा, भरती संदर्भामध्ये अशी माहिती आहे की सध्या जे चालू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. ठीक आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. तर त्यामध्ये आपण एक जे आहे आपल्याला परवा दिवशी माहिती भेटली होती की एक प्रश्न होता. त्या प्रश्नामध्ये आरोग्यमंत्र्यांना असं विचारण्यात आलं होतं की जे प्रश्न भरती संदर्भात त्या ठिकाणी विचारण्यात आलं होतं. तो प्रश्न जो होता, मांडलेला प्रश्न होता, त्या ठिकाणी जे आहे ही माहिती आहे आपल्याला काल भेटलेली आहे. तर या ठिकाणी मांडलेल्या प्रश्नावर जे आहे श्री प्रकाश आंबेडकर साहेब जे आहेत त्यांनी काय सांगितले पहा या ठिकाणी. तर पहा, महत्त्वाचं जे असते कोणतीही गोष्ट भरती होण्यासाठी तो असतो RR. ठीक आहे, रिक्रुटमेंट रूल्स अँड रेग्युलेशन जे काही असते, म्हणजे भरती प्रवेश प्रक्रिया जे काही नियम असतात ते नवीन बनवण्यासाठी माननीय आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक विभागाचे जे आहेत RR नवीन बनवायचे आहेत आणि नवीन RR बनल्यानंतरच भरती केली जाईल असं त्यांनी म्हटलं होतं. ठीक आहे, त्यानुसार जे आहेत आपले DHSचे जे RR आहेत, DHSचे RR बनवण्यासाठी दिले होते. ठीक आहे, आता एवढं तर लक्षात असू द्या की RR जोपर्यंत बनत नाही तर तोपर्यंत नवीन भरती येत नाही. त्यासोबतच आणखीन एक पॉईंट महत्त्वाचा आपल्याला लक्षात घेणं आहे, तो म्हणजे DHS 2023मध्ये झाली होती. ठीक आहे, DHS 2023मध्ये झाली होती. तर त्यांचं एक्सटेन्शन पिरियड 16 फेब्रुवारी जे होतं 2026पर्यंत, म्हणजे ती तोपर्यंत पुढे ढकलण्यात म्हणजे चालू वाढवण्यात आली होती. त्यामध्ये जे काही 189 विद्यार्थी होते त्यांना एक्सटेन्शन करून त्यांना जे आहे ऑर्डर द्यायचं असं मागणी केली होती. तर त्या ठिकाणी ती मागणीला मान्य करून जे काही पदे आहेत तर ते वेटिंग व सिलेक्शन लिस्ट आपण त्या पाहिल्या. ते काही जिल्ह्यानुसार मंडळानुसार, म्हणजे नागपूर महामंडळ, नाशिक महामंडळ, संभाजीनगर जे काही मंडळ आहेत त्या मंडळानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे वगैरे त्यानुसार लागले आणि आपण त्या पोस्ट पण केल्या. बरेच जण त्या ठिकाणी निवड पण झाली, त्या सर्वांचं अभिनंदन. ठीक आहे, तर हे DHS जे आहे ऑफिशियली ती तर मोस्टली बंदच झाली असेल. आता 2023ची लेटर वगैरे असं तर काही आलं नाही आहे आणखीन सध्या तरी, पण त्यांनी असं सांगितलं होतं की 16 फेब्रुवारी 2026पर्यंत हे जे आहे एक्सटेंड होईल. तेवढे पदं भरून घेऊ. जे काही पदे जे रिकामे झाले होते, जे जॉईन नाही झाले, त्यांनी दुसऱ्या ठिकाणी जॉईन झाले, एम्स असतील, रेल्वे वगैरे त्या ठिकाणी लागले असले तर त्यासाठी जे रिकाम पदे झाले होते तर त्यांच्यासाठी हे जे आहे तर ते वाढवण्यात आले होतं तारीख. तर आता पहा, 2023चा विषय संपला. ठीक आहे, ऑफिशियली लेटर आलं तर मग चांगलीच गोष्ट आहे. जसं ऑफिशियली लेटर DMARने काढलं होतं की 2022-23ची एक्झाम जी आहे आता संपलेली आहे, त्यांची निवड यादी, प्रतीक्षा यादी, त्यांचं निवड वगैरे प्रोसेस आता होणार नाही, ती बंद झाली. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी हे जे आहे 2023चं हे पण संपून गेलेलं आहे आता मोस्टली. तर याची काही लागायची शक्यता नाही आहे, चान्सेस काही नाही आहे त्याचे. ठीक आहे, आता जे आहे येणारी भरती यावर जर आपण लक्ष दिलं तर यामध्ये पहा, महत्त्वाचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे RR त्याविषयी या ठिकाणी काय सांगितले पहा. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंजूर आकृतीबंधनानुसार, ठीक आहे, मंजूर आकृतीबंधनानुसार उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता, म्हणजेच आता या ठिकाणी कोण भरलं जाणार आहे, ANM भरले जातील उपकेंद्रामध्ये. ठीक आहे, ANM भरतात ज्यामध्ये लसीकरण वगैरे असतं, या सर्व गोष्टी देण्यासाठी. त्यानंतर GNM असतात. ठीक आहे, आणि BSc जे असतात ते रुरल हॉस्पिटल असेल, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वगैरे ते पण. ठीक आहे, ज्यामध्ये BSc आणि GNM दोन्ही पण सेम पदासाठी इलिजिबल असतात. ANMसाठी सब सेंटर वगैरे, PSC वगैरे सब सेंटर अशा ठिकाणी भरलं जातं. तर त्या ठिकाणी पहा, प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता तज्ज्ञाचे जे तज्ज्ञ आहेत पदे अनुज्ञेय नाहीत. तज्ज्ञाच्या जे आहेत पदे अनुज्ञेय नाहीत उपजिल्हा रुग्णालय. म्हणजे या ठिकाणी पहा, जे जुनं RR आहे, म्हणजे आता नवीन जे RR आहे ते नवीन RR आणखीन ग्रँड झालं नाही आहे. म्हणजे आणखीन तो आता हे RR जे आहे ते मान्य नाही आहे सह्या भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये. हा जो नवीन RR आहे, ठीक आहे, मान्य नाही म्हणजे भरतीला या ठिकाणी वेळ लागू शकतो. ठीक आहे, लागू शकतो इन द सेन्स काही खूप 6 महिने, 8 महिने, वर्ष, 12 असं काही होणार नाही आहे. म्हणजे 1-2 महिन्यामध्ये येईल या ठिकाणी, चान्सेस तर आहेत. प्रोसेस तर चालू आहे. असं हे प्रोसेस पूर्ण झालं तर मग लगेच यायची शक्यता आहे. ठीक आहे,
तर जास्त काही वेळ लागणार नाही. महत्त्वाचंच म्हणजे हे जे IRR आहे मान्य नाहीत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. हे मान्य झाल्यानंतर नक्कीच हे जे आहे तर लवकर होऊन जाईल अशी अपेक्षा आहे आपल्याला. एवढंच आपल्याला सांगायचं होतं. खालची जी माहिती आहे खालची ही एका हॉस्पिटल संदर्भामध्ये आहे. ती जर आपण पाहून घेतली तर पहा या ठिकाणी मेळघाट भागातील ग्रामीण रुग्णालयाचे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्थ जे आहे स्तरावर सुद्धा दिनांक 25 डिसेंबर 2023 पासून स्त्रीरोग बालरोग तज्ज्ञाची सेवा चक्रावर पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत होती. त्याप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय स्तरावर तज्ज्ञाची सेवा सुरू आहे. म्हणजे मेळघाटच्या तिथल्या ठिकाणचा प्रश्न होता, त्यासोबत हा पण प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. उदाहरणामध्ये एखाद्या जिल्ह्याचा जर प्रश्न विचारला असेल तर त्या जिल्ह्यामध्ये सोबतच जे आहे तर उत्तर देताना बाकी सर्व पण उत्तर देतात. म्हणजे सामायिक उत्तर देतात. उदाहरणामध्ये XYZ जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये पदे कमी आहेत, तर मग उत्तर देताना हे काय उत्तर देतील, तुमच्या जिल्ह्यासोबतच बाकी महाराष्ट्रामध्ये पण सर्व पद भरती होणार आहे, कशासाठी थांबली आहे वगैरे ते या ठिकाणी कारण अशा प्रकारे आहे. तर हे महत्त्वाची माहिती होती मित्रांनो. बऱ्याच जणाला हे माहीत असणं माहीत असेल बऱ्याच जणाला आणि बऱ्याच जणाला माहिती नसेल. त्यासाठी हे व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगण्यात येत आहे. अभ्यास चालू ठेवा. भरती 100% येणारच आहे. असं होऊ नये की भरती लगेच महिन्या-2 महिन्यामध्ये येईल आणि तुमचा अभ्यास झाला नाही, असं नाही अपेक्षित आहे. त्यासाठी अभ्यास होणं गरजेचं आहे. RR पेंडिंग आहेत म्हणजे काही जास्त दिवस लागणार नाही, तर RR होऊन जातील लवकरात लवकर. अभ्यास कंप्लीट असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी लागण्याचा मौका आहे. DHS आहे ज्यामध्ये कॉम्पिटिशन असणार आहे. कॉम्पिटिशन अशा प्रकारे DHSमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो 90-10% रेशो असतो. 90-10 आणि 50-50 असतो. 50 गव्हर्नमेंटचा 50 प्रायव्हेटचा. 90 फिमेल आणि 10 मेल. ठीक आहे. मेल फिमेल हे महत्त्वाचा रेशो आहे आणि हे 50-50 गव्हर्नमेंट हे महत्त्वाचा रेशो. हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी हे इम्पॉर्टंट व्हिडिओ होता. तर आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा फर्स्ट टाईम आला असाल तर, आणि बेल आयकॉन बटन जे आहे यूट्यूबवर ते दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे असे महत्त्वाचे अपडेट आहेत ते तुम्हाला व्हिडिओ सोडल्यानंतर लगेच येऊन जातात. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ सोडला नोटिफिकेशन लगेच येतं. जे सबस्क्राईबच्या पुढं जे बेल आयकॉनचं जे असतं ते दाबून ठेवा. अपडेट लवकर आली म्हणजे तुम्हाला माहिती पण लवकर भेटून जाईल व्हिडिओमार्फत. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.